सर्व सेवकांना नमस्कार. आपण आज जाणून घेणार आहोत षष्ठी हवन कार्य श्रावण वैद्य षष्टीलाच का केलं जाते. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी बाबा हनुमानजीची प्राप्ती 1946च्या 14 जानेवारीतील संक्रांतीला केल्यानंतर बाबा ज्या मंत्राने बाबा हनुमानजीची प्राप्ती केली त्या मंत्राद्वारे दुःखी कष्टी लोकांचे दुःख दूर करीत होते. परंतु ते पूर्णपणे दूर न होता पुन्हा त्याच दुःखाने पीडित होत होते. अशाच एका रंगारी समाजाच्या बाईचे दुःख दूर करण्यासाठी 42 दिवस रोज सायंकाळी बाबांना त्यांना मिळालेल्या मंत्राद्वारे हवन केले. तरी सुद्धा त्या बाईच्या अंगातून भूतबाधा पूर्णपणे निघाली नाही. पुन्हा 43व्या दिवशी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी 19 ऑगस्ट 1948 रोजी गुरुवारी पुन्हा ती बाई आपले अंग फिरवीत बाबांकडे आली. बाबांनी तिच्या अंगातील भूत काढण्याचा प्रयत्न संपूर्ण दिवसभर केला, परंतु ती पुन्हा पुन्हा अंगात आल्यावर बाबांनी बाबा हनुमानजीला परमेश्वर न मानण्याची अट घालून जी शक्ती मानवाचे संपूर्ण दुःख एका क्षणात नष्ट करेल अशा शक्तीला मानण्याचे ठरविल्यावर त्याच मंत्राने त्या बाईच्या अंगातून भूत येणे बंद केले. बाबा त्या दिवशी रात्र झाल्यामुळे शांत झोपले होते. दुसऱ्या दिवशी बाबा सकाळी उठण्याच्या आधी झालेल्या शक्तीचा शोध घेण्याचे ठरविले, ज्या शक्तीमुळे त्या बाईचे भूत नाहीसे झाले. त्याकरिता बाबांनी दुसऱ्या दिवसापासून 5 दिवस हवन करण्याचे ठरविले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 ऑगस्ट 1948 पासून 5 दिवस हवन करण्यास सुरुवात केली. 5व्या दिवशी म्हणजेच 25 ऑगस्ट 1948 ला 5वे हवन संपल्यावर बाबा देहभान विसरून निराकार अवस्थेत आले. म्हणजेच त्यांना त्या दिवशी एका परमेश्वराची प्राप्ती झाली. त्या दिवशी श्रावण वैद्य पंचमी होती. त्या दिवसाची तारीख 25 ऑगस्ट असून 1948 हे वर्ष होते व तो दिवस बुधवार होता. या दिवसापासून हा दिवस म्हणजेच श्रावण वैद्य पंचमीला भगवंत प्रकट दिन म्हणून साजरा करतात. 6व्या दिवशी म्हणजेच श्रावण वैद्य षष्टीला एक भगवंत प्रकट दिनानिमित्त व 5 हवनाची समाप्ती म्हणून बाबांच्या निवासस्थानी बाबांचे धाकटे बंधू श्री मारोतराव यांनी हवन केले. या दिवसाची तारीख 26 ऑगस्ट असून वर्ष 1948 होते व तो दिवस गुरुवार होता. आणि हाच दिवस म्हणजेच श्रावण वैद्य षष्टीला प्रत्येक वर्षी सर्व सेवक आपापल्या घरी एक परमेश्वर प्रकट दिनानिमित्त हवन कार्य करतात. प्रत्येक वर्षी श्रावण वैद्य षष्टीला हवन कार्य केल्यानंतर 1987 साली श्रावण वैद्य षष्टी ही 15 ऑगस्ट रोजी आली. आणि या मार्गातील काही सेवकांनी बाबांना विनंती केली की बाबा 15 ऑगस्टला यापुढील येणाऱ्या वर्षापासून षष्टी निमित्त हवन करण्याची अनुमती द्यावी, कारण 15 ऑगस्ट हा भारताचा स्वतंत्र दिवस असून या दिवशी सर्वांना सुट्टी असते व देशाचे स्वतंत्र दिवस व या मार्गाचा नवीन धर्माचा एक भगवंत प्रकट दिवस मिळून दोन्ही सोहळा सेवकांकडून उत्साहाने केला जाईल. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी सेवकांच्या विनंतीला मान दिला व त्या वर्षापासून पुढे 15 ऑगस्ट ही तारीख निश्चित करून एक भगवंत प्रकट दिनानिमित्त षष्टी हवन म्हणून सर्व सेवक आपापल्या घरी हवन कार्य करू लागले. जरी त्या दिवशी श्रावण वैद्य षष्टी नव्हती तरीही, परंतु महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी एक भगवंत प्रकट दिनानिमित्त होणारा षष्टी हवनाचा कार्यक्रम त्या तिथीवर न करता 15 ऑगस्ट केल्यामुळे त्याचा दुष्परिणाम असा झाला की त्यामुळे बाबांवर सारखे संकट व शारीरिक आपत्ती यायला सुरुवात झाली. बाबांची प्रकृती वारंवार बिघडायला लागली. प्रथम 1987च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात बाबांना डोळ्यांचा त्रास झाला. त्यांना डोळ्यात अंधक दिसायला लागले. त्यांना त्या अगोदर स्पष्ट दिसत होते. बाबा आपला मुलगा डॉक्टर मनो यांच्याकडे अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन केले. 1988 साली जानेवारी महिन्यात महान त्यागी बाबा जुमदेवजींना आपले आयुष्य संपल्याबद्दल साक्षात्कार झाला.
परंतु बाबांनी प्राप्त केलेल्या एका परमेश्वराच्या सेवकांनी परमेश्वराला व बाबांना विनंती केली, त्यामुळे बाबांचे आयुष्य वाढले. परंतु बाबांना छातीत दुखण्याचा त्रास वारंवार होत गेला आणि शेवटी बाबांच्या हार्टचे ऑपरेशन अमेरिकेलाच डॉक्टर मनोनी करून घेतले. ते दुरुस्त होत नाही तर त्यांच्या पायाच्या अंगठ्याला एक छोटीशी जखम झाली. त्या जखमेचे पायात विष पसरण्यास सुरुवात झाली आणि शेवटी 6 डिसेंबर 1992 रोजी बाबांचा अर्धा पाय कापण्यात आला. अशा प्रकारे 1987 ते 1992 पर्यंत जवळजवळ 7 वर्ष बाबांवर सारखी शारीरिक आपत्ती येत गेली. बाबांवर येणाऱ्या आपत्तीविषयी त्यांच्या कुटुंबातील त्यांचे सर्व भाऊ व त्यांच्या परिवारातील लोक चिंतित होते. यावेळेस बाबांचे तिन्ही भाऊ श्री नारायणराव, जागोबाजी व मारोतराव ह्यात होते. बाबांचे सर्वात थोरले बंधू श्री बाळकृष्ण फक्त नव्हते, पण त्यांचा मुलगा होता. बाबा 1993 साली मे महिन्यात अमेरिकेला डॉक्टर मनोकडे 4-5 महिन्यांकरिता गेले होते. यावर्षी बाबांच्या सर्व बंधूंनी एकत्रित येऊन बाबांवर येणाऱ्या दुःखाविषयी विचार विनिमय केला व अशी कोणती चूक बाबा किंवा त्यांच्या कुटुंबांकडून घडली याबद्दल चूक शोधण्यास सुरुवात केली. दीर्घ विचार विनिमय झाल्यावर सर्व भावांच्या लक्षात आले की बाबांनी एक भगवंत प्राप्ती प्रित्यर्थ होणारा षष्ठी हवन कार्याचा दिवस बदलल्यामुळे हे दुःख येत आहेत. म्हणून या वर्षी म्हणजेच 1993 साली जी श्रावण वैद्य षष्ठी येईल त्या दिवशी एक भगवंत प्राप्ती प्रकट दिनानिमित्त हवन करावे असे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी अमेरिकेत असलेल्या बाबांना याची संपूर्ण माहिती दिली व कुटुंबांनी घेतलेला निर्णय व त्यामागील कारण मीमांसा सांगितली व त्यावर्षी घरच्या मंडळींनी बाबांच्या निवासस्थानी श्रावण वैद्य षष्ठीला हवन कार्य केले. त्या दिवसाची तारीख 8 ऑगस्ट 1993 होती. परंतु मार्गातील सेवकांनी 15 ऑगस्ट 1993 रोजीच एक भगवंत प्रकट दिनानिमित्त हवन कार्य केले. 1994 साली पुन्हा षष्ठी निमित्त वाद निर्माण झाला. एके दिवशी महान त्यागी बाबा जुमदेवजी निराकार बैठकीत असताना त्यांच्या कुटुंबातील तिन्ही भावांनी बाबांशी बाबांवर आलेल्या दुःखाविषयी विस्तार चर्चा केली व त्यांच्यावर आलेल्या दुःखाचे, संकटाचे व आपत्तीचे कारण बदल करण्यात आलेल्या षष्ठी हवनाचा दिवस हेच आहे असे त्या सर्व भावांना व त्यांच्या कुटुंबातील लोकांना वाटत होते व त्यांनी बाबांना विनंती केली की बाबा, आपण या वर्षापासून एक परमेश्वर प्राप्ती दिनानिमित्त श्रावण वैद्य षष्ठीलाच हवन करावे. ज्या भावांनी बाबांना भगवंत प्राप्ती करण्याकरिता सुरुवातीला म्हणजेच 1945 साली संमती देऊन विधी करण्याकरिता साथ दिली, त्याच भावांनी त्यांना विनंती केली. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी आपल्या सर्व बंधूंचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व थोड्या वेळाने संपूर्ण कुटुंबाला मार्गदर्शन केले की घरवालो, आपने बाबा से जो प्रार्थना किया है उसे भगवान ने सुन लिया है. आज के बाद एक भगवंत प्राप्ति का दिन पहले जैसा ही श्रावण वैद्य का दिन ही हवन कार्य होगा ऐसा बाबा आदेश देते हैं. आणि 1994 पासून पूर्ववत षष्ठी हवन कार्य श्रावण वैद्य षष्ठीलाच करण्याचे ठरविले. प्रत्येक वर्षी एक परमेश्वर प्राप्ती हवन कार्य श्रावण वैद्य षष्ठीलाच करावे. ज्या वर्षी 2 दिवस षष्ठी येईल अशा वर्षी दुसऱ्या दिवशी येणाऱ्या षष्ठीला हवन कार्य करावे. ज्या वर्षी षष्ठी येणार नाही त्या वर्षी दुसऱ्या दिवशी हवन कार्य करावे. याशिवाय कुठल्याही दिवशी हवन कार्य करू नये असे बाबांनी आदेश दिलेत. त्याप्रमाणेच 1994 पासून बाबांच्या निवासस्थानी व सर्व सेवक एक परमेश्वर प्राप्तीचा षष्ठी हवन कार्य श्रावण वैद्य षष्ठीलाच करतात. नमस्कार.